नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला 30 इंच 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची संपूर्ण शिलाई करून घ्यायची आहे। ब्लाउजची परफेक्ट शिलाई करून आणि परफेक्ट फिटिंग येण्यासाठी ज्या काही मी छोट्या गोष्टी सांगेल त्याच्यासाठी मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून तुमच्या परफेक्ट लक्षात येईल। मग सर्वात आधी मी जे काही पार्ट आहेत ते अस्तरवरती जोडून घेतले, एक्स्ट्राचा कपडा कट केला आणि नंतर मग सर्व पार्ट अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून आपल्याला चेक करून घ्यायचे आणि एका समोरासमोर ठेवून वेगवेगळे करून मग आपल्याला शिलाई करायला सुरुवात करायची आहे। सर्वात आधी मग आपल्याला प्रिन्सेस कटचा पार्ट आणि साइड पार्ट सोबत अशा पद्धतीने चेक करून घ्यायचे आणि मग आपल्याला दोघही कोणे एकमेकांवरती ठेवून आणि जिथे जॉइंट होत आहेत तिथून आपल्याला बरोबर शिलाई करायला सुरुवात करायची आहे। एकसारखं शिलाई मार्जिन पकडत आपल्याला इथं जो काही साइड पार्ट आहे तो बरोबर हळूवारपणे पकडत आणि शिलाई करून घ्यायची। शेवटी नॉर्मल थोडंफार खेचलं तरी देखील चालेल, जास्त अजिबात खेचायचं नाही, अगदी हलक्या हाताने। त्याच्यानंतर मग दोघही पार्ट जोडून त्यांच्यावरती डबल शिलाई करून घेतली। खूप छान असा पफ आला। सरळ रेषेत खालच्या बाजूला थोडाफार भाग कमी जास्त झाला, सरळ रेषेत कट करायचा। नंतर मग क्रॉस पट्टी पुढच्या बाजूला 1/2 इंच इतकी सोडायची आणि मग आपल्याला बरोबर इथं जोडून घ्यायची आहे। दोघही पार्ट हलक्या हाताने पकडायचे आहेत आणि बरोबर जोडून घ्यायचे। वेल्वेटचा कपडा असल्यामुळे तो तिरका सरकत असतो, म्हणून अगदी चेक करत आणि मग शिलाई करून घ्यायची। नंतर वरच्या बाजूला लगेचच आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची। त्याच्यानंतर आपण जी काही 1/2 इंच पुढच्या बाजूला एक्स्ट्रा सोडलेली जी काही क्रॉस पट्टी आहे ती बरोबर सरळ रेषेत कट करून शिलाई करून घ्यायची, जेणेकरून मागे पुढे होणार नाही। खूप छान असा पफ तयार झाला। त्याच्यानंतर मग दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम याच पद्धतीने आपल्याला दोघही पार्ट हे जोडून घ्यायचे। तर बघू शकतात मी मुद्दामून तुम्हाला सर्व पार्ट हे जोडून दाखवत आहे। दुसरा पार्ट सुद्धा बरोबर सेम त्याच पद्धतीने मी इथे जोडून घेतला, अगदी हलक्या हाताने पकडून जोडून त्यांच्यावरती आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची। नंतर बघू शकतात मुंड्यामध्ये जो काही थोडाफार भाग कमी जास्त झाला तर अशा पद्धतीने शिलाई करून आणि बरोबर जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तो नॉर्मल आपल्याला कट करायचा। नंतर मग जी काही क्रॉस पट्टी आहे ती सेम 1/2 इंच एक्स्ट्रा सोडून आणि बरोबर सेम ज्या पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूची जोडली सेम त्याच पद्धतीने जोडून घ्यायची। त्याच्यानंतर दोघही पार्ट अशा पद्धतीने चेक करून घ्यायचे, कारण मग इथं आपण गळ्याला सर्वात आधी गळापट्टी लावून घेतलेली आहे, म्हणून मग क्रॉस पट्टी इथं जोडताना आपल्याला चेक करून घ्यायची आणि कमी जास्त असली तर लगेच आपण इथं पॅक करू शकतो। तर माझ्या दोघही अगदी परफेक्ट होत्या, म्हणून मग जोडायची काहीही गरज आली नाही। त्याच्यानंतर आयपट्टी आणि हुकपट्टी आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने 2 इंचाची हुकपट्टी घेतली आणि ती फोल्ड करून आणि जोडून घेतली। गळ्याकडच्या बाजूला आतमध्ये फोल्ड केली, कारण गळ्याला गळापट्टी लावण्याआधीच मी अस्तर जेव्हा जोडत असो तेव्हाच फोल्ड करून मी शिलाई करून घेतलेली होती। त्याच्यासाठी मग क्रॉस पट्टी जोडताना आपल्याला काळजीपूर्वक दोघही भाग खालीवरती होऊ नये याच्यासाठी बरोबर दाब शिलाई देण्याआधी चेक करून घ्यायची, ज्या पद्धतीने मी चेक केलं। नंतर मग आयपट्टी जोडून घेत आहे। एक्स्ट्राची जी काही आहे ती कट केली, आतमध्ये फोल्ड करून वरच्या बाजूला दाब शिलाई देऊन घेतली। खडूने आपल्याला कुठे आय बनवायचे आहेत ते बरोबर आपल्याला खुणा करून घ्यायच्या आणि मग तेवढे आय आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। 5 किंवा 6 तर ब्लाउजच्या उंचीनुसार 5-6 आपल्याला बनवून घ्यायचे। तर 6 इथं आय मी तयार करून घेतले। नंतर दोघही पार्ट बरोबर चेक केले, अगदी परफेक्ट आले। त्याच्यानंतर मग इथं आपल्याला एक्स्ट्राचा भाग कट करण्याआधी बघू शकतात कमरेचा चौथा भाग जी काही आयपट्टी आहे ती सोडून आपल्याला मोजून घ्यायची। तर 26 इंच कमर आहे, त्याचा चौथा भाग 6.5 इंच, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि एक्स्ट्राचा भाग अशा पद्धतीने मोजून मी सरळ रेषेत शिलाई करून घेत आहे। अशा पद्धतीने जर का आपण शिलाई करून एक्स्ट्राचा कपडा कट केला तर अगदी परफेक्ट अशी ब्लाउजला फिटिंग येते। ब्लाउजला परफेक्ट फिटिंग येण्यासाठी या ज्या काही छोट्या गोष्टी आहेत या आपल्याला काळजीपूर्वक आठवणीने चेक करून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर मग दुसरा पार्ट बघू शकतात, तर ही आहे हुकपट्टी, हिला 1/2 इंच अंतर सोडून दिलं। त्याच्यानंतर मग कमरेचा चौथा भाग 6.5 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं। तर बघू शकतात पुन्हा एकदा मोजून घेतलं
आणि मग मी 1.5 इंच शिलाई मार्जिन जे काही अंतर थोडंफार कमी जास्त होतं ते पुन्हा मी चेक केलं आणि सरळ रेषेत मी अशा पद्धतीने सरळ रेष ओढून घेतली आणि इथं आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे, जेणेकरून कपडा हा मागे पुढे होणार नाही। टीप टाकून मग एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करायचा आहे। अशा पद्धतीने कट केल्यामुळे कपडा मागे पुढे होत नाही आणि ब्लाउजला घोळ वगैरे होत नाही। एक्स्ट्राचा कट केला, त्याच्यानंतर मग दोघंही पार्ट आपले परफेक्ट रेडी झाले। मग मागची साईड घ्यायची आणि अशा पद्धतीने ठेवून घ्यायची। तर शोल्डर जोडण्याआधी सुद्धा ही गोष्ट आपल्याला चेक करून घ्यायची। अगदी परफेक्ट आपण कटिंग केली, परफेक्ट शिलाई करतो, परंतु कपडा स्ट्रेचेबल असतात, त्याच्यामुळे ते कमी जास्त होत असतात। दोघंही बरोबर अगदी परफेक्ट खालच्या बाजूला चेक केलं आणि मुंड्यामध्ये जो काही भाग आहे तर 2-2.5 इंचापर्यंत किंवा 2.25 इंचापर्यंत अशा पद्धतीने कट करून घ्यायचा। तर सर्वात आधी मी खडूने आखून घेतलं, नंतर मग शिलाई करून घेतली आणि मग एक्स्ट्राचा भाग अशा पद्धतीने कट करून घेतला। हा एक्स्ट्राचा भाग एक्स्ट्रा असल्यामुळे ब्लाउजला परफेक्ट फिटिंग येत नाही आणि काखेमध्ये जो काही एक्स्ट्राचा कपडा असतो याच्यामुळे काखेमध्ये चुन्या घोळ वगैरे होतो, जास्त चुन्यासुद्धा होत नाही। त्याच्यानंतर दुसरा पार्ट सुद्धा सेम त्याच पद्धतीने मी चेक करून घेत आहे आणि बघू शकता दोघंही बाजूंना अर्धा इंच इतकं अंतरचं हा जो काही कपडा आहे तो आपल्याला बरोबर कट करायचा। तो बरोबर अशा पद्धतीने तिरका कट करायचा, जास्त पुढे सुद्धा जाऊ द्यायचा नाही। दोघंही बाजूंचा अर्धा इंच कपडा आपला कट झाला तर याच्यामुळे सुद्धा आपल्या काखेतील चुन्या ह्या कमी होतात। अशा पद्धतीने दोघंही पार्ट जोडून चेक करून झाले, नंतर मग आपल्याला शोल्डर जोडायचा आहे। तर शोल्डर जोडायच्या वेळेला सुद्धा अगदी गळ्याकडील भाग एकमेकांवरती ठेवून घ्यायचे, मागे पुढे होणार नाही ही काळजी घेत आपल्याला बरोबर शोल्डर जोडून घ्यायचं आहे। कारण आपण इथं गळापट्टी लावून घेतलेल्या आहेत। पायपिंग करायच्या आधी मागे पुढे झाले तर आपण पायपिंगमध्ये बरोबर ॲडजस्ट करतो आणि सरळ रेषेत कट करतो, परंतु मग इथं आपण गळापट्टी लावून घेतलेली आहे म्हणून मग दोघंही भाग मागे पुढे होऊ नये ही काळजी घेत आपल्याला बरोबर शोल्डर जोडून घ्यायचे। शोल्डर जोडून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला इथं चेक करायचं। बघू शकता जो काही भाग एक्स्ट्राचा मागे पुढे आहे तो सरळ रेषेत मी कट करून घेतला। त्याच्यानंतर मग दुसऱ्या बाजूचं शोल्डर सुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने जोडून घ्यायचं। तर इथं बघू शकतात हे जे काही एक्स्ट्रा आहेत तर थोडं 1/2 इंचापेक्षा जास्त आहे, म्हणून मग सरळ रेषेत मी शिलाई केली। अर्धा इंच इतकं एक्स्ट्रा झालं। तर हे मी सांगितल्याप्रमाणे कपडा स्ट्रेचेबल असल्यामुळे कमी जास्त होतात। एक्स्ट्राचं कट केलं, शिलाई करून घेतली, त्याच्यानंतर दोघंही बाजूंचं शोल्डर हे चेक करून घेतलं तर अगदी बरोबर 2.5 इंचाचे आलेले आहेत। त्याच्यानंतर मग बाह्या जोडायच्या आहेत, तर दोघंही बाह्या अगदी परफेक्ट चेक करून घ्यायचा, मध्य सेंटर काढून घ्यायचा। पुढच्या बाजूच्या दोघंही बाजूंच्या खुणा करून घेतल्या आणि त्याच्यानंतर जो काही शोल्डरचा जॉईंट आहे त्याच्यावरती मध्य सेंटर ठेवून घेतला आणि अशा पद्धतीने दोघंही बाजूंना आपल्याला बाह्या ह्या चेक करून घ्यायच्या आहेत। बघू शकतात दोघंही बाजूंना सेम बाह्या चेक करून घेतल्या आणि त्याच्यानंतर पुन्हा मग मध्य सेंटरपासून मी बाही जोडायला सुरुवात केली। नंतर मग तिच्यावरती डबल शिलाई करून आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने बाही जोडून घेत आहे आणि डबल शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर मग आपल्याला बरोबर चेक करून घ्यायच्या। तर अगदी परफेक्ट अशी बाही आलेली आहे, कुठेही कमी किंवा जास्त झाली नाही। जर कमी जास्त झाली तर ते आपण फिटिंगमध्ये थोडंफार ॲडजस्ट करू शकतो। त्याच्यानंतर मग मी तुम्हाला दुसऱ्या बाजूची बाही सेम त्याच पद्धतीने जोडून दाखवत आहे। तर मुद्दामून मी तुम्हाला दुसऱ्या बाजूची बाही सुद्धा जोडून दाखवत आहे। अगदी कुठेही कमी किंवा जास्त झालेली नाही। आणि बाही जोडून झाल्यानंतर तिच्यावरती सुद्धा डबल शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून शिलाई ओपन होण्याचे चान्स राहत नाही। तर बघू शकतात इकडची बाही सुद्धा अगदी परफेक्ट आहे। त्याच्यानंतर अशा पद्धतीने अगदी परफेक्ट पकडून घेतलं आणि मग अशा पद्धतीने वरच्या बाजूने शिलाई करून आणि मग आपल्याला दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम याच पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग ब्लाऊज आपल्याला अस्तरच्या बाजूने फोल्ड करून आणि फिटिंग करायची आहे। तर फायनली त्याच्यानंतर बघू शकतात काखेतील भाग अगदी समोरासमोर, अजिबात खालीवरती झालेली नाही। तर अगदी परफेक्ट ब्लाऊजची अशा पद्धतीने फिटिंग येण्यासाठी किंवा परफेक्ट शिलाई येण्यासाठी ज्या काही मी छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत
त्या तुम्हाला काळजीपूर्वक आठवणीने करायच्या आहेत। त्याच्यामुळे मग आपला ब्लाऊज अगदी परफेक्ट शिलाई करून होतो आणि परफेक्ट असा फिटिंगला बसतो। नंतर मग अशा पद्धतीने दोघंही बाजूंना एक एक टिप टाकून घ्यायची आणि मग आपल्याला आपला ब्लाऊजची जी काही मापं आहेत फिटिंगची ती आपल्याला टाकायची आहे। तर फिटिंगची जी काही लाईन असते तिच्या बाजूला आपल्याला 5 इंचावरती 1-2 टिपा टाकून घ्यायच्या असतात, जेणेकरून जर कस्टमरला ओपन करायची गरज आली तर कमी जास्त ते कधीही करू शकतात। कमर केव्हाही मोजत असताना आपल्याला आयपट्टी सोडून आणि मग आपल्याला कमर मोजायचं आहे, कारण आयपट्टी ही एक्स्ट्राची असते ती सोडून बघू शकतात अशा पद्धतीने कमर किती आहे। तर मी मोजून घेतलं तर 26 इंच आहे। त्याच्या पुढे जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तो मोजून घेतला आणि त्याचा आपल्याला 4 फोल्ड करून घ्यायचे। त्याच्यानंतर मग त्याचा चौथा भाग काढून घेतला। 1 इंच आणि 1 लाईन इतका एक्स्ट्राचा भाग आहे, तर अशा पद्धतीने खून करून घ्यायची। त्याच्यानंतर मग छाती आहे 30 इंच, त्याचा चौथा भाग 7.5 इंच, दंडघेर आहे 9 इंच, त्याचा चौथा भाग 7.5 इंच। अशा पद्धतीने अगदी परफेक्ट माप टाकून सरळ रेष ओढून घेतली। दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम ह्याच पद्धतीने बाहीला थोडा आतमध्ये गोल शेप देऊन घ्यायचा, जेणेकरून तुमच्याकडे जर शेपपट्टी असेल तर तिच्याने तुम्ही देऊ शकतात। तर लांब बाही असल्यामुळे थोडा आतमध्ये आपल्याला गोलवा देऊन घ्यायचा, तो फक्त आपल्याला बाहीसाठीच द्यायचा आहे। त्याच्यानंतर बघू शकतात 5 इंचावरती मी 1-2 शिलाई टाकून घेत आहे आणि मग मी फायनल फिटिंग करून घेत आहे। सेम ह्याच पद्धतीने दोघंही बाजूला आपल्याला परफेक्ट ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची। तर फायनली आपला ब्लाऊज पूर्ण इथं रेडी झालेला आहे। अगदी परफेक्ट अशा पद्धतीने ब्लाऊजला खूप छान पफ आलेला आहे आणि खूप छान अशी फिटिंगसुद्धा आलेली आहे। ह्या ब्लाऊजचा तुम्हाला जर कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करू शकतात आणि ह्या पद्धतीने अगदी परफेक्ट ब्लाऊज कटिंग करून तुम्ही शिलाई करू शकतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।